एवढा रातचा आम्ही भटकन ते कुठं निघलो होतो चला सांगतो. तर कसं जेव्हा राष्ट्र पब्लिक, मी तुमचं लाडका हर्ष, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. पार्ट 1 मध्ये बघितलं आपण गेलतो इस्कॉन टेम्पलला आणि तिथून मग पार्ट 2 मध्ये आपण चाललो होतो आपल्या खुलताबादला, म्हणजेच आपल्या भद्रा मारुतीला. कारण की आज होता शनिवार आणि सगळ्यांचं अचानक ठरलं की जायचं आपल्याला आज आपल्या भद्रा मारुतीला. त्यामुळे आम्ही आलो डायरेक्ट असं भद्रा मारुतीला. रस्त्याने आता मी शूट घेतला नाही कारण की मी गाडी चालूच होतो आणि घ्यायला कोणीच नव्हतं. त्यामुळं आलो आम्ही डायरेक्ट भद्रा मारुतीला आलो. ते बघू शकता अशी खतरनाक गर्दी होती कारण की शनिवार होता आणि उशीर पण झालेला होता. त्यामुळे लोकांना दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळं आम्ही गेलो डायरेक्ट आता मंदिरात. तुम्ही बघू शकता अशी भयानक गर्दी होती. तिथं गेलो मंदिरात, असं लाईनीला लागून आम्ही डायरेक्ट घेतलं दर्शन घेऊन आम्ही तिथं थांबलोच होतो. तिथं चालू होते भजनात. तिथं गेलो, भजनात बसलो होतो. नंद महाराजांनी थोडा पाखा वाजवलं तिथं. अशा प्रकारे भजन करून दर्शन करून आम्ही आलतो आपल्या बाहेर, म्हणजेच आपल्या गणिभाऊच्या चहाच्या दुकानावर. म्हणजे तिथं आपण घेतले इथं कॅम्पा आणि आम्ही पिला चहा. तर ते रोग असं काही अडवण करत होता. तिथं आम्ही निघलो होतो डायरेक्ट बाहेर जायसाठी. आपले असे मेंबर सगळे उभा होते बाहेर. आम्ही आलतो आता गाडीकडे चाललो होतो. मेंबर्स म्हणजे आम्हाला बी ब्लॉगमध्ये, त्यामुळे यांना बी घेतलं खतरनाक असं ब्लॉगमध्ये. त्यानंतर आम्ही निघलो होतो डायरेक्ट घराकडे जाता निघलो होता. हे बघा कशी येडेचाळे करत होते असे गाडीवर, ते बघू शकता. यांच्या अशी येडेचाळे बघून आम्ही रस्त्याने निघलोच होतो. तर परत यांनी येडेचाळे चालू केले, म्हणजे आपल्या सिटीत आलो अशी येडेचाळे चालू केले. तुम्ही बघू शकता. या असे गाणे म्हणत होते. यांचे गाणे बघून मला असं वाटलं की एखादा जागरणवादाचा कार्यक्रम दिला तर हे पुरं जागरण राहायचं, एकीकडं गोंधळच करून यायचे. त्यामुळे यांना म्हणलं तुम्ही शांत बसा. आपण आलो लगेच आपल्या मुकुंदवाडीत आलो. त्यानंतर गेलो नंदूच्या घरी, त्याला सोडलं आणि सगळ्यांना सोडून आपण निघलो होतो डायरेक्ट घरी. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.